हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 मध्ये स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत वारंवार विचारले जाणारे मागील काही वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहे, तेही संपूर्ण विश्लेषणासह. म्हणजे प्रश्न, त्याचे 4 पर्याय, त्याचे आन्सर आणि प्रश्नातील 4ही पर्यायांचे संपूर्ण विश्लेषण. जर तुम्ही खरंच नोकरी मिळवायची ठरवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी देणार आहे खास टिप्स अँड ट्रिक्स जे तुमच्या मार्क्समध्ये भर घालतील. आणि या टिप्स तुम्ही अप्लाय केल्यात तर परीक्षेमध्ये 4 ते 5 मार्क्स तुमचे नक्कीच इन्क्रीज होतील. चला तर मग तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी सुरू करूयात तयारीची एक पक्की वाटचाल. ओके, पहा पहिला प्रश्न, HPV लसीचे एकूण किती डोस दिले जातात? पहा, HPV लस, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. ओके, आता 9 ते 14 वर्षे वयोगटासाठी शिफारस केलेली प्रमाणित डोस कोणता आहे? तर तो आहे 2 डोस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डोस. ओके, आणि जर तुम्हाला विचारलं की 15 वर्षावरील मुलींना लागू असलेली, ओके, तर 15 वर्षांहून अधिक किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज व्यक्तीमध्ये किती डोस दिले जातात? तर त्यामध्ये 3 डोस, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता पहा, HPV लस, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करते. ओके, 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना 2 डोस 0 आणि 6 महिन्यांवर दिले जातात आणि 15 वर्षांवरील किंवा रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना 3 डोस देखील दिले जातात. 0 म्हणजे जन्मावेळी 1 ते 2 महिने आणि 6 महिने नंतर दिले जातात. ओके, आणि ऑप्शनमध्ये जर पाहिले तर 4 डोस अशी कोणतीही शिफारस नाही. 2 डोस आणि 3 डोस आपण तुम्हाला सांगितलेले. ओके, आता मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारणार आहे, जे आपले मागचे प्रश्न आहेत त्यामध्ये आपण घेतलेले आहेत. ओके, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील पहा. त्यापैकी हा प्रश्न आहे, पहा, गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचा आहे. प्रश्न पाहिलेला आहे आपण. ओके, फटाफट कमेंट करा. पुढे पाहूया, डिटेल विश्लेषण केलेलं आहे यावर. समोरचा प्रश्न, हेपॅटायटिस बी चा बूस्टर डोस किती वर्षांनी दिला जातो? ओके, हेपॅटायटिस बी, ओके, याचा बूस्टर डोस दर 5 वर्षांनी दिला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, प्रत्येक 5 वर्षांनी. ओके, आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी हेपॅटायटिस बी चा बूस्टर डोस दर 5 वर्षांनी देण्याची शिफारस आहे, कारण हे लोक संसर्गाच्या अधिक धोका असलेल्या गटात येतात. ओके, त्यानंतर 3 वर्षांनी वैद्यकीय दृष्ट्या शिफारस नाही, 4 वर्षांनी कोणती अशी मान्यता नाही आहे, आणि 10 वर्षांनी कोणती? तर टिटॅनस डोसासाठीही योग्य असते 10 वर्षांनी. ओके, हेपॅटायटिस बी साठी नाही. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न माहीत होता का? जर माहीत होता तर तो तुम्ही कधी आणि कोणत्या रेफरन्समध्ये वाचला होता ते खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, मानवी प्रजनन प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके, मानवी प्रजनन प्रणालीविषयी. ओके, अंडाशय, गर्भ, युटेरस. तर पहा, गर्भधारणेची प्रक्रिया युटेरस ट्यूबमध्ये होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, गर्भधारणेची प्रक्रिया युटेरस ट्यूबमध्ये होते. ओके, गर्भधारणेची प्रक्रिया म्हणजे काय? तर अंडाणू आणि शुक्राणू यांचे निषेचन ही क्रिया फॅलोपियन ट्यूब म्हणजेच युटेरियन ट्यूबमध्ये घडते. ओके, आता अंडाशय, ओके, गर्भधारणेची प्रक्रिया अंडाशयात होते, फक्त अंड तयार होते, निषेचन होत नाहीत. ओके, आणि गर्भधारणेची प्रक्रिया गर्भाशयात होते. ओके, तर गर्भाशयात निषेचनानंतर भ्रूण येथे स्थापन होतो. ओके, आणि योनीत शुक्राणू प्रवेश करतो, तिथे निषेचन होत नाही. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, आता पहा, अग्निशमन विषयी देखील माहिती जरुरीची आहे, कारण त्यात देखील माहिती नर्सेसना असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी अग्निशमनचे देखील काही प्रश्न इथे असतात. ओके, मागच्या वेळी आपण सिलेंडरचा पाहिला होता, सिलेंडरच्या गळ्याला कोणता कलर असतो या पद्धतीचा. चला कमेंट करा, कोणता गळ्याला कलर असतो सिलेंडरचा, ते तुम्ही कलर कोणता कमेंट करून सांगा. ओके, अग्निशमन वर्गीकरणानुसार कागद कोणत्या वर्गात मोडतो? तर तो वर्ग ए मध्ये मोडतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, वर्ग ए. ओके, अग्निशमन वर्गीकरणानुसार वर्ग ए मध्ये घन ज्वलनशील पदार्थ असतात, त्यामध्ये लाकूड आहे, कागद आहे, कापड आहे. ओके,
हे आता सांगितलं. बी मध्ये कोणते पदार्थ येतात तर पेट्रोल, डिझेल, ज्वलनशील द्रव पदार्थ येतात बी मध्ये. ओके. सी मध्ये काय येतात वायू, LPG, CNG ज्वलनशील वायू येतात. आणि डी मध्ये काय येतात तर धातू येतात. यामध्ये मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे. ओके. डिटेल विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. आता पहा मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत स्टाफ नर्स मिडवाईफचे, जर तुम्हाला युजफुल वाटत असेल, मागचे जर क्वेश्चन तुम्ही पाहिले असतील तर आपल्या क्वेश्चन्सची क्वालिटी आणि क्वेश्चन्स कोणत्या प्रकारे आपण घेतोय, जर ते तुम्हाला त्याची क्वालिटी एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करून सांगू शकता. किंवा जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा आणि तिथे आपल्याला सांगा की या संबंधीची आपण टेस्ट सिरीज चालू करूया का, ते तुम्ही कमेंट करा. कारण आपण अशा पद्धतीच्या टेक्निकल सिलेबसच्या टेस्ट सिरीज आपण प्रत्येक पोस्ट संबंधी घेत असतो. आणि जर यामध्ये तुम्हाला जर क्वेश्चन्स चांगले वाटले, तुमचा रिस्पॉन्स चांगला वाटला तर आपण याची टेस्ट सिरीज देखील चालू करूया. तुम्ही नंबर जो दिलाय त्यावर मेसेज करून त्या संबंधीची सांगू शकता मला, किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तिथे देखील तुम्ही सांगू शकता. ओके. 8 वर्षांच्या मुलासाठी योग्य एंडोट्रॅकियल ET ट्यूबचा आकार कोणता आहे पहा, तर तो आहे 6 ते 7 मिमी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 6 ते 7 मिमी. ओके. 4 ते 5 मिमी मध्ये तर खूपच लहान आहे, 2 ते 4 वर्ष वयोगटासाठी असतो. ओके. त्यानंतर 5 ते 6 मिमी, 5 ते 6 मिमी 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी असतो. 6 ते 7 मिमी 8 वर्षांच्या मुलासाठी. ओके. आणि 7 ते 8 मिमी प्रौढ किंवा किशोरवयीन मुलांसाठी असतो. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणती कृती चेस्ट ICD ट्यूबसाठी योग्य नाही. ओके. चेस्ट ICD ट्यूबसाठी योग्य नाही. पहा, जर रुग्ण हलवताना ट्यूब क्लॅम्प केल्यास छातीमध्ये हवेचा दाब वाढू शकतो. ओके. आणि ज्यामुळे जीवघेणा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही कृती जी आहे ती चुकीची आहे. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 रुग्ण हलवताना ट्यूब क्लॅम्प करणे. ओके. आता स्वच्छता राखणे, संरक्षण टाळण्यासाठी स्वच्छता राखणे, संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक आहे. वॉटर सील चेंबरचे निरीक्षण करणे, ट्यूब कार्यरत आहे की नाही हे कळतं यामुळे. ओके. आणि सील बंद करणे, ट्यूब सील बंद असल्याची खात्री करणे, यामुळे काय होतं लिकेज रोखण्यासाठी आवश्यक असतं हे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अमिनो आम्ल आवश्यक नाही. ओके. अमिनो आम्ल आवश्यक नाही. आता पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिस्टीन. ओके. सिस्टीन हे शरीरात मॅथिओनिन पासून तयार होते, म्हणून त्याला नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हणतात. ओके. आता जर डिटेलमध्ये जर आणखीन तुम्हाला सांगायचं झालं तर सिस्टीन शरीर म्हणजे शरीर स्वतः तयार करू शकतं सिस्टीन, हे लक्षात ठेवा सिंपल वेने. पुढे पाहूया. खालील रक्त घटकांपैकी कोणता तात्काळ इमिजिएट दिला जातो. ओके. पहा, जो आहे तो थ्रोम्बोसाइट्स इमिजिएट तात्काळ दिला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 थ्रोम्बोसाइट्स. ओके. प्लेटलेट्सचे शेल्फ लाईफ फक्त किती दिवस असतात 5 दिवस असतात आणि ते फक्त खोलीच्या तापमानात साठवले जातात आणि त्यामुळेच रक्तस्राव रोखण्यासाठी गरज पडल्यास हे लगेच दिले जातं. ओके. त्यानंतर जे आहेत रेड ब्लड सेल्स, याला काय म्हणतात RBCs, हे गरजेनुसार दिले जातात, तात्काळ देण्याची गरज नसते याला. ओके. प्लाझ्मा विशिष्ट परिस्थितीत वापरतात. ओके. आणि WBC हे ज्या क्वचित वापरतात. ओके. आणि प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बोसाइट्स काय तर यांचे अल्प शेल्फ लाईफ असते, त्यामुळे त्यांना लगेच द्यावं लागतं. ओके. मित्रांनो, अशाच आणखी प्रश्नांसाठी व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पहा. पुढे आणखी महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. लोहाचे आयरनचे शोषण शरीरात कुठे होते. ड्युओडेनम मध्ये होते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ड्युओडेनम. ओके. आतड्याचा पहिला भाग असतो, हे लोह शोषणासाठी मुख्य स्थान आहे आणि येथे लोह फेरिक स्वरूपात शोषले जातात आणि शरीरात वापरासाठी साठवले जाते. ओके. आणि जे जेजुनम आणि इलियम आहे हे लहान आतड्याचा भाग नाही, त्यामुळे तिथं ते शोषलं जात नाही. आणि हे जे जठर आहे ते अन्नाची प्रक्रिया होते, तिथं शोषण होत नाही. ओके. त्यानंतर पुढे पाहूया.
पहा एसी या संज्ञेचा अर्थ काय आहे? एसी अँटेसिबम. ओके, अँटेसिबम म्हणजे जेवणाआधी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जेवणाआधी दिली जाणारी औषधी, यामुळे औषध अधिक प्रभावीपणे शोषले जाते. ओके, आणि जेवणानंतरला काय म्हणतात तर पोस्टसिबम. ही संज्ञा कशासाठी? जेवणानंतरच्या औषधासाठी वापरली जाते. पोस्टसिबम हे लक्षात ठेवा. ओके, जेवणाआधी म्हटलं तर एसी अँटेसिबम, जेवणानंतर म्हटलं तर पीसी पोस्टसिबम. ओके मित्रांनो, जर इथपर्यंत बघितलेच असेल तर थम्सअप द्या, व्हिडिओला लाईक करा. तुमचं लक्ष खूप चांगलं आहे, तुम्ही यावेळी नक्की पोस्ट मिळवणार. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. ॲम्योडॅरॉन औषध कोणत्या द्रवात मिसळले जाते? ॲम्योडॅरॉन औषध. ओके, तर हे औषध डेक्स्ट्रॉज 5% मध्येच मिसळावं लागतं, कारण ते नॉर्मल सलाईनमध्ये मिसळल्यास क्रिस्टल तयार होण्याची शक्यता असते आणि ज्यामुळे ड्रगची गुणवत्ता कार्यक्षमता कमी होते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डेक्स्ट्रॉज 5%. ओके, तर नॉर्मल सलाईन काय हे चुकीचं आहे, क्रिस्टलायझेशन होते यामुळे. ओके, त्यानंतर रिंजर लॅक्टेट ही शिफारस केली जात नाही आणि स्टराईल वॉटर हे डिल्युशनसाठी योग्य नसतं. ओके, पुढे पाहूया. ॲसिस्टोल स्थितीत कोणते औषध दिले जाते? ओके, ॲसिस्टोल याला काय म्हणतात? या स्थितीत ॲड्रेनलाइन हे औषध दिले जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ॲड्रेनलाइन. ओके, ॲसिस्टोल म्हणजे ECGवर काही लक्षणे नसणे, म्हणजे हृदयाची क्रिया पूर्ण थांबणे. अशा वेळी ॲड्रेनलाइन हे औषध वापरलं जातं, जे हृदयाचे स्पंदन पुन्हा सुरू करण्यास मदत करतो. ओके, आता ॲट्रोपाइन ब्रॅडिकार्डियासाठी वापरलं जातं हे. ओके, आणि हे ॲड्रेनलाइन आपण पाहिलं प्राथमिक औषध आहे. डोपामाइन काय आहे तर कमी BP मध्ये वापरलं जातं आणि लिडोसियान हे ॲरिथमियामध्ये वापरतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. एंटरिक कोटेड औषधाचा मुख्य फायदा कोणता आहे? ओके, एंटरिक कोटेड औषध याचा मुख्य फायदा जठरातील HCl पासून संरक्षण करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जठरातील HCl पासून संरक्षण. ओके, एंटरिक कोटेड हे औषध गॅस्ट्रिक ॲसिड पासून सुरक्षित ठेवतो. ओके, व स्मॉल इंटेस्टाईनमध्ये रिलीज करतो. ओके, आणि यामुळे औषधाचं विघटन गॅस्ट्रिक ॲसिडमुळे होत नाही. ओके, त्यानंतर चव लपवतो तर कोटिंगचा उद्देश नाही यामध्ये, आणि औषधाचा प्रभाव वाढवतो असं काही नाही, आणि रंग चांगला बनवतो हे देखील काही नाही. ओके, योग्य उत्तर आहे फक्त बी. पुढे पाहूया. हृदय रुग्णात हायपर कॅलॅमियाचे तात्काळ उपचार काय आहेत? तर ते आहेत कॅल्शियम ग्लुकोनेट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम ग्लुकोनेट. ओके, हायपर कॅलेमियामुळे ECG मध्ये बदल व कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता असते, आणि कॅल्शियम ग्लुकोनेट हे हृदयाच्या पेशींना स्थिरता प्रदान करते आणि लाईफ सेव्हिंग उपाय मानलं जातं हे. ओके, सोडियम बायकार्बोनेट pH सुधारतो, पण याला प्रथमोपचारामध्ये यूज नाहीत करत. ओके, त्यानंतर इन्सुलिन पोटॅशियम शिफ्ट करतो पण सेकंड लाईन ट्रीटमेंटमध्ये, आणि किक्झॅलेट हा पोटॅशियम कमी करतो पण हळूहळू. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. SpO2 मापनासाठी कोणती जागा योग्य आहे? पहा, SpO2 मोजताना परफ्युजन कमी असले तर कानाची लांबी, कानाची लोब हे चांगला पर्याय ठरतो. अंगठा सामान्यतः वापरला जातो पण ॲक्युरसी कमी होऊ शकते. ओके, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कानाची लोब. ओके, अंगठा काय करतो सामान्यतः वापरला जातो पण परफ्युजनवर अवलंबून असतं. मनगट मापनासाठी वापरलं जात नाही, आणि नाक हे काय पण वापरलं जात नाही. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. GCS स्केलचा उपयोग कशासाठी होतो? शुद्धीची पातळी मोजण्यासाठी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शुद्धीची पातळी मोजण्यासाठी. ओके, GCS ग्लासगो कोमा स्केल हे स्केल डोळे उघडणे, बोलणे व हालचाल यावर आधारित असून रुग्ण शुद्धीत आहे की नाही याचा आढावा घेण्यासाठी वापरतात. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये वेदना मोजणे PQRST किंवा व्यास स्केल वापरतात यासाठी. संसर्ग मोजण्यासाठी स्केल नाही आहे, आणि झोपेचा आढावा घेण्यासाठी देखील स्केल नाही. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न.
बाळ बाटली धरायला कधी शिकते? पहा, बाळ बाटली धरायला कधी शिकते? तर 4 ते 6 महिन्यांमध्ये शिकते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 4 ते 6 महिने. ओके, 4 ते 6 महिन्यात बाळाला हाताने वस्तू पकडण्याची क्षमता विकसित होते व तो बाटली धरायला लागतो. ओके, 2 ते 3 महिन्यात काय तर ग्रीप फारशी विकसित नसते. 4 ते 6 महिने योग्य आहे. आणि 10 ते 12 महिने खूप पुढचे डेव्हलपमेंटल स्टेज असतात. पुढे पाहूया. 5 महिन्याच्या बाळाचे वजन कसे असते? पहा, 5 महिन्याच्या बाळाचे वजन जन्माच्या वेळेच्या दुप्पट असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, जन्माच्या वेळेपेक्षा दुप्पट. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेत यायला पूर्ण शक्यता आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, एनजी ट्यूब टाकताना लांबी कशी मोजतात? पहा, एनजी ट्यूब टाकताना लांबी कान नाक सिफॉइड प्रोसेसद्वारे मोजतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, कान नाक. ओके, पहा, एनजी ट्यूब हिची योग्य लांबी मोजण्यासाठी कान नाक आणि छातीचा खालचा शेवट हे मार्ग वापरतात, म्हणजे सिफॉइड प्रोसेस. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. हृदयविकाराच्या आपत्कालीन स्थितीत कोणता कोड वापरतात? कोड ब्लू वापरतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कोड ब्लू. हॉस्पिटल इमर्जन्सी कोड सिस्टीममध्ये कोड ब्लू हृदयविकाराचा बंद किंवा रेस्पिरेटरी अरेस्टसाठी वापरला जातात. ओके, कोड रेड फायर इमर्जन्सीसाठी वापरतात. येलो, कोड येलो मिसिंग पेशंट किंवा मिसिंग चाइल्डसाठी वापरतात. आणि कोड ग्रीन इव्हॅक्युएशनसाठी वापरतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. मित्रांनो पहा, हा प्रश्न पाहून अनेकांचा गोंधळ होतो. बघूया तुम्ही योग्य आन्सर ओळखताय का. जर तुम्ही योग्य आन्सर ओळखलं तर ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, पहा, मुलांमध्ये वेदना मोजण्यासाठी कोणता स्केल वापरला जातो? ओके, कोणता स्केल वापरला जातो? तर तो आहे फेसेस स्केल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, फेसेस स्केल. यामध्ये मुलं वेदना दर्शवण्यासाठी चेहऱ्यावरील भावना दाखवतात, त्यामुळे नॉन व्हर्बल मुलांमध्ये उपयुक्त आहे. ओके, FLACC लहान बाळांसाठी वापरतात. VAS मोठ्यांसाठी उपयुक्त आहे. आणि न्यूमरिक वर्बल व्यक्तींसाठी. ओके, समोरचा प्रश्न. वन ml ॲट्रोपाइन मध्ये किती mg असतो? 1 ml ॲट्रोपाइन मध्ये 0.6 mg असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 0.6 mg. ओके, ॲट्रोपाइन इंजेक्शन सामान्यतः 0 ते 6 mg पर ml स्ट्रेंथमध्ये उपलब्ध असतो. कार्डियाक अरेस्ट व ब्रेडिकार्डियामध्ये याचा वापर होतो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. प्लेटलेट्स कुठे तयार होतात? पहा, प्लेटलेट्स या अस्थिमज्जात बोन मॅरोमध्ये तयार होतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, अस्थिमज्जा बोन मॅरो. ओके, प्लेटलेट्स अस्थिमज्जेतील मेगाकार्योसिस या कोशिकांपासून तयार होतात. काय सांगितलं? प्लेटलेट्स हे अस्थिमज्जेतील मेगाकार्योसाइट्स या कोशिकांपासून तयार होतात. ओके, त्यानंतर यकृत क्लॉटिंग फॅक्टर्स बनवतो. प्लीहा प्लेटलेट्स साठवतो. ओके, आणि रक्त सर्क्युलेशन करतो. ओके, त्यानंतर मित्रांनो समोरचा प्रश्न. CPR दरम्यान बायफॅसिक डिफायब्रिलेटरचा पहिला शॉक किती जूलमध्ये दिला जातो? पहा, CPR दरम्यान बायफॅसिक डिफायब्रिलेटरचा पहिला शॉक किती जूलमध्ये दिला जातो? तर 120 ते 200 जूलमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 120 ते 200 जूलमध्ये. ओके, बायफॅसिक डिफायब्रिलेटर मधून सुरुवातीचा शॉक साधारणतः 120 ते 200 जूलमध्ये दिला जातो, कारण याचा प्रभाव जास्त व टिश्यू डॅमेज कमी असतो. ओके, त्यानंतर 50 ते 100 जूल फारच कमी आहे, हा देखील कमी आहे. आणि 200 ते 300 जूल मोनोफॅसिकसाठी ॲप्लिकेबल आहे. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न पाहूया.
पहा, एंटेरिक कोटेड औषधाचा मुख्य फायदा कोणता आहे? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहेत, 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. डिटेल विश्लेषण केलेलं आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, आन्सर नक्की करायचा आहे, यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे, हे लक्षात ठेवा. GCS स्केल्सचा उपयोग कशासाठी होतो? 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, GCS स्केलचा उपयोग कशासाठी होतो? प्रश्नाचं आन्सर 100% द्यायचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, तर मित्रांनो, हे होते स्टाफ नर्स मिडवाईफ पदासाठीचे काही महत्त्वाचे PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ही सगळी माहिती लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण याच पॅटर्नवर नवीन प्रश्न विचारले जातात आणि तसेच अभ्यास करताना प्रिव्हियस पेपर्स, फंडामेंटल्स आणि क्लिनिकल एक्सपिरियन्स या सगळ्याचा समतोल ठेवणं देखील गरजेचं आहे. ते तुम्ही नक्की ठेवा. आणि जर अजून असे उपयोगी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके, चला आता शेवटी पाहूया काही खास टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही सिलेक्शनच्या आणखी जवळ यायला भाग पडता. ओके, तर तुमच्यासाठी जी पहिली टिप्स आहे ती आहे, मागील वर्षाचे प्रश्न PYQ नक्की सोडा. ओके मित्रांनो, किमान 3 ते 4 वर्षांचे जुने प्रश्न नियमित सोडवत राहा. ओके, त्यातून प्रश्नांचा पॅटर्न आणि महत्त्वाचे टॉपिक्स लक्षात येतात, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर दुसरी टिप्स पहा, बेसिक संकल्पना पक्क्या करणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण फक्त उत्तरे पाठ करू नये काय फायदा नसतो. त्यामुळे उत्तरे पाठ करू नका, त्याच्या मागच्या लॉजिक समजून घ्या, म्हणजे क्लिनिकल क्वेश्चन्समध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. ओके, त्यानंतरची तिसरी टिप्स पहा, दररोज थोडा वेळ रिव्हिजनसाठी द्या. ओके, नवीन शिकणं तर महत्त्वाचं आहे, गरजेचं आहेच, पण जुनं विसरून चालणार आहे का? तर नाही. मग जुनं विसरू नये म्हणून रोज थोडा वेळ रिव्हिजन करणं गरजेचंच आहे. ओके, त्यानंतर तुमच्यासाठीची चौथी टिप्स काय आहे? तर जास्त वेळ वाट पाहू नका, लगेच तयारीला लागा. पहा, परीक्षा कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आधीच अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण नंतर संधी हातून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच तयारीला लागा, लगेच अभ्यासाला सुरू करा. ओके, तुमच्यासाठीची 5वी टिप्स पहा, लहान गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे युनिट, रेंज, सायन्स, सिम्पटम्स. ओके, बरेच प्रश्न अशा बेसिक माहितीवर असतात, त्यामुळे अशा गोष्टी लिहून ठेवणं आणि रोज वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या सायन्स युनिट्स पाठ होतात आणि मग त्याचा लगेच आन्सर परीक्षेमध्ये फायदा होतो. ओके, त्यानंतरची 6वी टिप्स कोणती आहे? तर मॉक टेस्ट आणि ग्रुप स्टडी करा. तर टेस्ट दिल्यानं वेळेचं मॅनेजमेंट होतं आणि ग्रुपमध्ये शिकलं की कन्सेप्ट्स आणखी पक्क्या होतात. बट तुम्ही म्हणाल, मी तर सर एकटा अभ्यास करतो, मी तर एकटीच अभ्यास करते, मग कसा ग्रुप स्टडी करायचा? तर सो डोंट वरी, तुमच्यासाठी शेवटची एक खास टिप्स आहे. पहा, स्वतःच्या अभ्यासाची एक शेड्यूल बनवा, स्ट्रॅटेजी बनवा, म्हणजे सगळ्यांना समान टिप्स लागू पडत नाही, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेस याच्यानुसार अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार आपला स्टडी करा. म्हणजे पहा, तुमचा स्टडी जास्त होईल आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स देखील इन्क्रीज होईल. ओके, तर या टिप्स फॉलो केल्यास तुमची तयारी अजून मजबूत होईल. ओके, आणि मित्रांनो, तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर कमेंट करून जरूर सांगा. अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुमची तयारी चालू ठेवा. ओके, आणखी एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर माझ्याकडून चालू करायची असेल, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मी अशा क्वालिटी क्वेश्चन्सची टेस्ट सिरीज चालू करावी, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे मला मेसेज करा आणि जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर देखील मला व्हॉट्सअप मेसेज करून त्या पद्धतीची माहिती द्या. म्हणजे जेवढे जास्त मेसेज येईल तेवढे मला कळेल की तुम्हाला खरंच गरज आहे टेस्ट सिरीज चालू करायची. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला वर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.